नमस्कार, मी गौरी किरण आणि या मंगलमय दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. मित्रांनो, ही दिवाळी तुमच्यासाठी खास व्हावी म्हणून आज बोलते तारेमध्ये आम्ही आणले तुमच्या भेटीला एक खास सेलिब्रिटी जोडपं. हे जोडपं लवकरच लग्नबद्ध होत आहे आणि म्हणूनच यांच्या सेलिब्रेशन मध्ये आपण सगळे सहभागी होणार आहोत. चला तर मग बोलवूया या जोडप्याला. मित्रांनो, हे आहेत आजचे आपले पाहुणे स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे, म्हणजेच मुंबई पुणे मुंबई 2 मधला गौतम आणि गौरी. आज यांच्यासोबतच आपण गप्पा मारणार आहोत. तर मला सुरुवात खरं तर कुठून करायची माहिती आहे का? लग्नाची तयारी झाली की नाही? हो, झालीच. म्हणजे आता तयारी होऊन आम्ही खूप वाट बघितली. आता वाट बघवत नाहीत, बास झालं. आता लवकर लग्न व्हायला पाहिजे असं वाटतं, इतकी तयारी झाली आता. आणि मागच्या सिनेमामध्ये म्हणजे जेव्हा 5 वर्षापूर्वी तुमची भेट झाली होती तेव्हा गौतमने गौरीला आय लव्ह यू म्हटलं होतं, पण आता 5 वर्षाच्या प्रवासानंतर गौरीने गौतमला आय लव्ह यू म्हटलंय की नाही? तिने आय लव्ह यू म्हटलंय मला आणि म्हणूनच उद्या लग्न करतोय. तर आता ते आय लव्ह यू कधी म्हटलंय, कसं म्हटलंय ते सगळं उद्या तुम्हाला कळेलच. खरं तर सिनेमाचा जेव्हा टीझर आला होता पहिल्यांदा की पुण्यात लग्न की मुंबईत लग्न, पण मुक्ता मला सांग की नेमकं पुण्यात लग्न होऊ नये असं का मत आहे बरं तुझं? काही सोपी साधी आणि लॉजिकल कारण आहेत. एकतर मी मुंबईचे, गौरी मुंबईची असल्यामुळे लग्न मुंबईत व्हावं असं मला वाटतं. त्यामुळे ते मुंबईत होणार असेल तर पुण्यात होऊ शकणार नाही, त्याचं पहिलं मोठं कारण. दुसरं म्हणजे सगळ्यात सुखसोयी सुविधा असतात मुंबईत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परंपरेला धरून जर आपण विचार केला तर मुलांनी वऱ्हाड घेऊन मुलीकडे यायचं आणि तिला आपल्या घरी घेऊन जायचं अशी एक प्रथा आहे. त्यामुळे त्यांनीच यावं मुंबईला आणि मला घेऊन जावं हक्कानी लग्न करून, इतकं साधं म्हणणं आहे. आणि सगळ्यात इमोशनल कारण असं आहे की हे बघ, मी आता माझं घर सोडून जाणार आहे त्याच्या घरी. माझ्या आईबाबांना खूप वाटतं की आपल्या मुलीचं लग्न इकडे व्हावं, सगळ्या लोकांनी यावं. तर एवढीच इच्छा मी त्यांची पूर्ण नाही का करू शकत लग्न व्हायच्या आधी. सो मला असं वाटतं की व्हायला पाहिजे. गौतम शांतपणे सगळं ऐकून घेतलं, त्याचा अर्थ आम्ही असा धरायचा का की तू तयार आहेस मुंबईत लग्न करायला? हे बघ, शेवटी होणार तिकडे तर जिकडे मला पाहिजे. त्यामुळे ह्या चर्चेतनं काहीच निघणार नाहीये, म्हणून मी शांत आहे की पण कुठले मुद्दे खोडून काढशील तिचे? कुठलेच नाही. कारण आता आय लव्ह हर आणि तिच्याशी लग्न करतोय मी, त्यामुळे तिचे मुद्दे उचलून धरलेच पाहिजेत. पण शेवटी होणार कुठे हे तुम्हाला उद्या कळेलच. गौरी व्यतिरिक्त देशपांड्यांच्या घरातलं अजून काय काय आवडलं तुला? खूप आवडलं त्यांचं घर आणि बाबा. म्हणजे मला असं वाटतं की गौरीचे बाबा खूप उबर कूल आहेत आणि आय थिंक इज अ राईट ब्लेंड ऑफ शिस्त आणि माया. जसं बाबा पाहिजेत, म्हणजे हिरो आहेत इन द राईट सेन्स ऑफ द टर्म. आणि गौरीची आई खूप माझ्या आईसारखी, आणि आई कशी असावी तर माझ्या आईसारखी असावी किंवा गौरीच्या आईसारखी असावी. आणि मला कळत नाही ही तशी का नाही, पण मला असं वाटतं की अख्ख्या जगात जेव्हा ती मला गौतमराव म्हणते तेव्हा जितका आनंद मला होतो तितका आनंद मला एरवी कधीच होत नाही. कारण गौतमराव असं गौतमराव या गौतमराव असं म्हटलं की एक पेशवेकालीन फील येतो. एक असं भरून येतं, एक असं मोठं वाटायला लागतं, सगळं एक ग्रँड वाटायला लागतं. आणि ती इतकं गोड हाक मारते मला आणि उत्तम जेवण बनवते. आणि मला असं वाटतं की ऑन अ सिरियस नोट त्या दोघांनी गौरीवर खूप चांगले संस्कार केलेत आणि दे ब्रॉट हर अप व्हेरी वेल. आणि एवढं तरी मान्य करते. ती फार त्यातलं घेत नाही मनाला लावून, पण त्या दोघांनी खूप चांगले संस्कार केलेत. आणि ह्याचं उत्तर ना मी चांगलं देऊ शकेन, कारण लग्न ठरवल्याच्या दिवसापासून मलाच असं घरात एक अशी दुय्यम ट्रीटमेंट मिळायला लागली की गौतमरावांना हे आवडतं, त्यांना खीर आवडते, आज त्यांना बोलूया. आणि आमच्या घरातली आणखीन एक व्यक्ती जी माझी धाकटी बहीण आहे रश्मी, ती फॅन आहे याची. म्हणजे तिला आता काहीच दुसरं छान वाटत नाही ह्याच्याशिवाय की जिजू आणि पुण्याला निघालं की जिजूनी माझ्यासाठी हे घ्यायचं ठरवलंय, तो घेणार वगैरे. आणि त्याला ते स्पॉईल करणं जमतं. मला थोडं शिस्तशीर आवडतं आणि त्याला ते सगळं आवडतं की वगैरे ते सगळं करून सगळ्यांची मनं जिंकायची वगैरे. आणि तो वेळा पाळत नाही वगैरे ह्याचं सगळं मला भोगायला लागतं. आणि तो सगळ्यांचा लाडका होतो तरी सुद्धा की एवढं काय ग चिडतेस वगैरे असं सगळं ते सुरू आहे. पण पण तरी बाबा आहेत जे स्ट्रॉंगली माझ्याबरोबर आहेत. आणि आई आणि रश्म्याला मी सोडून दिले, त्या वाया गेल्या. वाया गेल्या. आणि आमचे बाबा हिच्या बाजूने आहेत, म्हणजे ते एक आहेच की मेजर. फॉर्च्युनेटली असं आहे की गौतमच्या घरीची सगळी माणसं माझ्या बरोबर, आई बाबा आजी सुपर कूल माणसं आहेत.
म्हणजे मी फायनली हो म्हटलं ते त्यांच्याकडे बघून की कधीतरी सुधारेल, इतकी चांगली माणसं आहेत घरात तर कधीतरी सुधारेल, मी आहे आता आयुष्यात, येणार आहे, म्हणजे येईल उद्यापासून. सो अमेझिंग आहेत. आई बाबा खूप गोड आहेत, आई सुगरण आहेत प्रचंड, बाबा रसिक आहेत आणि घरात हास्य कल्लोळ, दंगा, मज्जा, आजी म्हणजे अशक्य गोड आहे. त्यामुळे मी मला ते घराच्या पूर्ण प्रेमात आहे मी आणि आशेवर आहे की कधीतरी गौतम राव सुधार. नक्की नक्की. गाणी खूप मस्त आहेत. म्हणजे लग्नाचं गाणं जे झालंय त्यात जी कधी तुझी एकच जो काही ती काय म्हणू शकतो ओळ येते, ते सगळं वातावरण चेंज झाल्यासारखं वाटतं. त्या गाण्याबद्दल मला तुमच्याकडनं ऐकायचं. ते गाणं मी तुला सांगते, आम्ही जेव्हा पहिल्यांदा ऐकलं शूट होण्याच्या आधी, तेव्हा आम्हालाही माहीत नव्हतं, सतीशने आम्हाला काही सांगितलं नव्हतं की त्यात काय आहे. एक लग्नाचं गाणं म्हणून आम्ही ऐकायला घेतलं आणि आम्ही एकत्र ऐकलं ते गाणं. सुरू होतं गाणं, आवडत होतं, ठेकादारला ये या मज्जा वगैरे, आणि अचानक कधी तू असं सुरू झालं आणि आमच्या डोळ्यात असं भरून आलं होतं. म्हणजे काय आनंद झाला, मज्जा वाटली, छान वाटलं, नॉस्टॅल्जिक झालो, सगळं एकत्र झालं, राप 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 असं बदललं. आणि अचानक आम्ही असं एकमेकांकडे बघितलं, सतीशकडे बघितलं आणि सतीश म्हटला की येस येस. आणि मग ते पुढचं सगळं गाणं आम्ही वेगळ्याच झोनमध्ये जाऊन ऐकलं. आणि शिवाय त्या गाण्याची खासियत अशी आहे की फक्त नाचाचं गाणं नाही केलं, त्या सगळ्या इमोशन्स आहेत. लग्न आधी मुलीला काय वाटतं, मुलीच्या आईवडिलांना काय वाटतं, मुलाच्या आईवडिलांना काय वाटतं, मुलाला आणि मुलीला त्या क्षणी काय वाटतं, नातेवाईकांना काय वाटतं, या सगळ्याची एक 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 झलक आणि त्या इमोशन्सनी ते ट्रॅव्हल करतं गाणं. आणि त्याची व्हिज्युअल्स बघितली असतील प्रेक्षकांनी, तीही फार सुंदर आणि लॅविशली शूट केलेलं गाणं आहे. तर सगळ्यांनी खूप मनापासून गाणं केलं आणि त्याचा रिझल्ट दिसतो, फार छान वाटतं. त्यामुळे आम्ही गमतीत असं म्हणतो की मुंबई पुणे मुंबई 2 हा खऱ्या अर्थाने ऑफ द पीपल, फॉर द पीपल आणि बाय द पीपल सिक्वल. लोकांनी म्हटलं म्हणून सिक्वल केला, लोकांसाठी सिक्वल केला आणि लोकांमुळे सिक्वल केला. इथे आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. मात्र ब्रेक नंतर अजून मजा मस्ती आणि गप्पा बाकी आहेतच, त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत राहा बोलते तारे. मला एक कळत नाही की त्या गौरीच्या प्रेमात तू कसा काय पडलास रे. जी मुलगी पुण्याला, पुणेकरांना नावं ठेवते, क्षणाक्षणाला मूड बदलते, सारखी चिडचिड करते आणि चक्क तुळशी बागेत हरवते. ब्रेक नंतर पुन्हा एकदा बोलते तारेमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि मित्रांनो, आपण गप्पा मारतोय गौतम आणि गौरीशी, म्हणजेच स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वेशी. स्वप्नील आणि मुक्ता, खरं तर मगाचपासून आपण ज्या गप्पा मारल्यात ना, खरंच लोकांचं कन्फ्युजन झालं असेल की स्वप्नील आणि मुक्ता म्हणून हे गप्पा मारतायत की गौरी आणि गौतम म्हणून हे गप्पा मारतायत. इतके जेल झाले, तुमची केमिस्ट्री इतकी छान झाली. म्हणजे हां, म्हणजे असं होतं. आता आपण सिनेमा रिलीज होणार आहे उद्या आणि आम्ही सतत त्याच बेरिंगमध्ये आहोत. गौतम गौरी लग्न करतायत किंवा याआधी अनेक प्रोजेक्ट्समध्ये आम्ही एकमेकांबरोबर काम केलं हिरो हिरोईन म्हणून, किंवा आमचं लग्नही लागलंय खूपदा. एक किस्सा सांगतो तुला. आम्ही एक TV शो केला होता दोघांनी, त्यात आमचं लग्नाचा सिक्वेन्स होता आणि लग्न लावायला खरे गुरुजी आले होते, कारण विधी खरे व्यवस्थित दिसले पाहिजेत, सिरियल जरी असली तरी. त्यांनाही माहिती होतं की ते शूटिंगसाठी आले, त्यांनाही माहिती होतं की हे हिरो हिरोईन आहेत, पण त्यांना असंही वाटत होतं की ह्यांचं खरं लग्न होतंय. म्हणजे हे काय त्यांच्या डोक्यात होतं मला माहित नाही. आणि एवढ्यावर नाही थांबलं, ते आमच्यासाठी घरनं आहेर घेऊन आले होते येताना आणि त्यांनी सगळं करायला लावलं, सगळं करायला लावलं. सप्तपदी. तर आमचे दिग्दर्शक म्हणते की सर तर सप्तपदीतली 2 पावलं आपण करूया, मग डायरेक्ट आपण एक 6वं पाऊल आणि 7वं. ते नाही, असं मध्ये नाही, 7 करायला लागतील, मला अर्थ सांगायला लागेल. आणि त्यांनी आम्हाला 7 पावलं टाकून त्या 7चा अर्थ सांगितला. ते म्हणले प्लीज असं मध्ये डिस्टर्ब करू नका, असं नका करू, लग्न करतोय आपण. हा, मग ते अत्यंत सिरियस. आणि त्यांना हे माहिती होतं की ते शूटिंग करतात, कॅमेरे अँगल नीट दिसते का, हा बघ मुंडवळी डोळ्यावर येत नाही वगैरे, हे सगळं. आणि त्यांनी आहेर दिला, आम्हाला नमस्कार करायला लावलं, सुखी राहा, जोडप्याला आशीर्वाद दिला, नाव घ्यायला लावलं. मी नाव घेऊ शकले नाही, कारण कसं नाव घेणार ना, म्हणजे काय म्हणजे. पण असं होतं. तर ते काय रोलमध्ये आपण असतो, रोल जगत असतो. आणि हे तर गौरी आणि गौतम तर आमचे दोघांचे खूप लाडके आहेत, त्यामुळे आम्ही त्यात आहोत. तू आणखीन किती वेळ आमच्याबरोबर गौरी गौतम म्हणून बोललीस तर आम्ही तसे बोलू शकतो. गौरी गौतमनी लव्ह लेटर वगैरे लिहिलंय की नाही एकमेकांना काही? आता काय फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर, इंस्टाग्रामचा जमाना आहे, त्यामुळे लव्ह लेटर
लिहायची वेळ नाही आली. आता ईमेल लिहितात, ऍक्च्युअली लव्ह लेटर लिहायला पाहिजे ना. तर लिहायला पाहिजे. पत्रातली जी मजा आहे ती खरं आणि डिजिटलवर नाही आहे. ते गौतम करू शकेल, कारण ते सगळं त्याला आहे. आणि कविता करणे आणि त्यात एक कसं गुलाबाची पाकळीवर ते सगळं त्याला ते येतं. हो, आणि त्यात तो फॅन्टास्टिक आहे. क्या बात आहे. पण गौतम, माझ्याकडे एक लव्ह लेटर आलेलं आहे, तुझ्यासाठी आहे ते स्पेशली. आणि खूप खूप आग्रह केलाय तिने, माहितीये का, तिने पिच्छा पुरवलाय असं जे म्हणतो ना आपण, तर तो पिच्छा पुरवलाय आणि तिने तुझ्यासाठी एक लव्ह लेटर पाठवलंय. लेटर असं आहे, कान देऊ नाही का. माझ्या प्राणप्रिय गौतमा, गेले किती दिवस मी तुझ्यासाठी वणवण फिरतेय, पण कुणी मला तुझ्यापर्यंत पोहोचूच देत नाही. 5 वर्ष झाली तुला पाहून. अरे काय होतास तू आणि आज कुठे जाऊन पोहोचलायस. परवा कोणीतरी म्हणत होतं की मराठी सिनेमाच्या बजेटमधली अर्धी रक्कम तुला साईन करण्यात येते. हे कळलं तेव्हाच मला जाणवलं की माझं आजही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. तू आता मोठा स्टार झालायस. भन्साळी, शेट्टींचे सिनेमे करतोयस म्हणे. हे ऐकून तर माझे डोळे उघडले आणि तुझ्यावर असलेलं प्रेम अजून वाढलंय. मी तुला आधी नकार दिला कारण मला तुझ्या फॅमिलीसोबत राहायचं नव्हतं. पण गोड गोड प्रशांत दामले तुझे बाबा आहेत हे कळलं आणि त्यांच्यासारख्या सेलिब्रिटी सोबत राहायला आता मला काहीच हरकत नाही. पण मला एक कळत नाही की त्या गौरीच्या प्रेमात तू कसा काय पडलास रे. जी मुलगी पुण्याला, पुणेकरांना नावं ठेवते, क्षणाक्षणाला मूड बदलते, सारखी चिडचिड करते आणि चक्क तुळशी बागेत हरवते, अशा मुलीच्या तू प्रेमात पडलास. अरे एका दिवसात, एकाच मेकअपमध्ये, एकाच ड्रेसमध्ये, शिवाय पुण्यात स्कूटीवर बसूनही स्कार्फ न बांधणारी मुलगी तुला कशी काय आवडू शकते. कुठे गेला तुझा तो जाज्वल्य अभिमान, कुठे गेला तो तुझा पुणेरी बाणा. बरं गेला तर जाऊ दे, पण मी आले ना की तू तिला सोडून माझ्याकडे नक्की येशील ना, कारण इसली मी डिश. आठवले ना मी कोणती? तुझी सुमची. वा, क्या बात आहे. खूप भारी वाटलं आणि थँक्यू सो मच. अरे भारी काय, ती तुला सांगते हिला सोडून तिच्याकडे ये म्हणून. नाही, खूप भारी वाटलं की तिला कळलं की तिचं चुकलं. ते भारी वाटलं की तिला तेव्हा माझ्या आईवडिलांबरोबर राहायचं नव्हतं आणि ते तिला आता पटलं की माझ्या आईवडिलांबरोबर राहायला पाहिजे होतं. आणि मी नेहमी असं गमतीत म्हणतो, स्वप्नील म्हणून पण आणि गौतम म्हणून पण, माझे आईवडील माझ्याबरोबर राहत नाहीत, मी माझ्या आईवडिलांबरोबर राहतो. सो या थॉट प्रोसेसमध्ये खूप फरक आहे. आणि गौरीला का पसंत केलं याची 1000 कारणं मी सुमचीला देऊ शकतो, पण एकच कारण पुरेसं आहे आणि ते कारण आहे की ती माझ्या आईवडिलांवर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करते. सुंचीला तू पटवशील रे त्या बाबतीत, म्हणजे अजून शंका आहे मला, पण तिच्या बाबांना कसं पटवणार? कोणाच्या बाबांना? सुमचीच्या. तिने तिच्या बाबांचे फोटो पाठवले आहेत आणि त्यांचा मेसेजही पाठवला आमच्याकडे. अरे काका, थोडं वजन वाढलंय काकांचं. नमस्कार करते. फोटो दाखवला जरा आमच्या प्रेक्षकांना. सुमो रेसलर्स आहेत तिचे बाबा. आणि तुला सांगते, सुंची याच्यावरच थांबलेली नाहीये बरं का, ती स्वतः आली आहे इथे. सुंची मी बोलवते. किती छान हेअरस्टाईल बदलली फक्त. किती गोड, किती गोड. क्या बात. चला, उद्या काय आहे की उद्या लग्न आहे आणि गौतमला बहीण नाहीच, आम्हाला करवली हवीच होती. बहीण तर गौतमच्या मागे करा धरून उभं राहायला कोणीतरी लागेल ना, तर आता आपण सुमचीला उभं करू. ऍब्सोल्युटली. जुनं ते सोनं असं तिला म्हणतात. कन्व्हिन्स तर कर तिला. मला वाटतं की या नोटवर मला एक उखाणा घ्यावा असं वाटतं. हो हो, या नोटवर सुमची आहे, गौरी आहे. क्या बात आहे. इतिहासाच्या पुस्तकाला ब्राऊन पेपरचं कवर. बरं. इतिहासाच्या पुस्तकाला ब्राऊन पेपरचं कवर, गौरीच्या पदरात पडलाय सुमचीचं लवर. मला असं वाटतं की आता ह्याच्यानंतर सुमचीला काही कन्व्हिन्स वगैरे करायची गरज नाही. सो सुमची, थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. आय लव्ह यू अँड थँक्यू फॉर ऑल द वंडरफुल मेमरीज दॅट यू गिव्ह मी. पण इथून पुढचं आयुष्य मी माझ्या आईवडिलांबरोबर आणि गौरीबरोबर घालवू इच्छितो. त्यामुळे तू रडते का? लाल अश्रू येतात. डोळे लाल आहेत. डोळे लाल एक आपला सेल्फी हवाय तिघांचा. डोळे लाल आणि आहेत actually. सुमची असा एक फोटो. क्या बात है. ही मुवमेंट फक्त तुम्ही मायबोलीवर सेलिब्रेट करू शकताय की गौतम, गौरी आणि सुंची. पुढे वळतोय आपण आपल्या या इंटरव्ह्यूमध्ये. काही पुढच्या गोष्टी आहेत गौरी आणि गौतमसाठी अर्थातच. तर असं सहजच आम्हाला, म्हणजे आमच्या प्रेक्षकांना एक क्युरिओसिटी आहे की नेमकं एकमेकांबद्दल किती माहिती आहे नेमकं हे आपण जाणून घेणार आहोत. रॅपिड फायर जो आपला राऊंड आहे त्यामध्ये गौरीला विचारते आधी गौतमबद्दल की गौतमची चांगली सवय एखादी तू सांग मला. गौतमची चांगली सवय म्हणजे त्याला सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करायला आवडतात.
एक चांगला गुण म्हणजे तो खूप उत्तम लिहितो, खूप छान कविता करतो. अरे वा. पुढचा प्रश्न, तुला माहित असणारी गौतमची एखादी फॅन्टसी. त्याचं असं म्हणणं आहे की शनिवार वाडा आहे ना, शनिवार वाडा, त्यात पेशवे जसे राहत होते तसे कपडे घालून आपण एक फोटोशूट करूया, करायलाच पाहिजे, असं त्याचं म्हणणं आहे. करायलाच क्या पाहिजे. ही त्याची फॅन्टसी आहे. पुढचा प्रश्न, गौतमचा मॅडनेस काय आहे? गौतम हाच मॅडनेस आहे. काय आता ह्याच्यात काय शोधायचं? त्याचा चेहरा जर दाखवला असा, डोळे नुसते बघितलेत जरी ना, तरी कळेल की काय हे पण मॅडनेस. सुंदरसाठी किती मॅचिंग होता ना चेहरा. नाही नाही. नाही. आता गौतम, तुझ्यासाठी प्रश्न आहेत गौरी बाबतीतले. गौरीचा आवडता पदार्थ कोणता? तिचा आवडता पदार्थ जर मी चुकत नसेल तर साबुदाण्याची खिचडी. परफेक्ट. पण गौरीला जेवण वगैरे करता येतं की नाही? नाही. गौतम. जेवण करता येतं आणि याला जेवण करता येतं. बरं, पुढचा प्रश्न आहे गौरीचा आवडता टाइमपास कोणता? गौरीला टाइमपास करायला आवडत नाही. वेळेची पक्की आहे, स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या वेळेची किंमत ठेवणारी आहे आणि मुंबईची आहे. त्यामुळे नेहमी असं म्हणतो आम्ही फिल्ममध्ये की मुंबईच्या माणसाच्या हाताला नाही, मनाला घड्याळ बांधलेली असतात. सो जितकं मला माहिती आहे गौरीला टाइमपासच करायला आवडत नाही. पुढचा प्रश्न, आता तू मला गौरीचा मॅडनेस सांग. गौरीचा मॅडनेस गौरीचा मॅडनेस हाच आहे की इतकी शिस्तबद्ध, इतकी प्रॅक्टिकल, इतकी स्ट्रेट फॉरवर्ड, इतकी मॅटर ऑफ फॅक्ट, इतकी मुंबईची गौरी पुण्याच्या गौतमच्या मॅडनेसच्या प्रेमात पडते. हा मॅडनेस नाही तर दुसरं काय. आता इथे पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे मित्रांनो, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण यांचा दोघांचा हाच मॅडनेस पुढच्याही भागात आपण पाहणार आहोत. त्यामुळे भेटूया या छोट्याशा ब्रेक नंतर. मला याच्यावरनं सांग ना, कधी फराळात वगैरे मदत केली आहेस का? हो, घरी? खाण्यात. तो जेवणाविषयी जेव्हा बोलतो तेही ऐकत राहावं असं वाटतं. आज क्या करते म्हणून, आज ना लंच में भाई सुन ना वगैरे असं एक प्रेमाने चर्चा सुरू होते. अशी एक विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बोलते तारे. मला दिवाळी ऐकायची तुमच्या दोघांची पर्सनल. म्हणजे स्वप्नील, तू दिवाळी कशी सेलिब्रेट करतोस आणि मुक्ता तू, कारण मी समोर तुमच्या एक गेम ठेवलाय. तो गेम आपण त्यानंतर खेळणार आहोत, जो दिवाळीशी रिलेटेड आहे. चकल्या बनवायच्या. मला याच्यावरनं सांग ना, कधी फराळात वगैरे मदत केली आहेस का? हो, घरी? खाण्यात. हां, म्हणजे खवय्या. हा, कारण मला सांग, जर सिनेमाच कोणी बघितला नाही तर काम करून फायदा काय? जर गाणं कोणी ऐकलंच नाही तर गाऊन फायदा काय? खरे खरे खरे. जर पेंटिंग कोणी पाहिलंच नाही तर पेंट करून फायदा काय? तसं कितीही सुगरण असाल तुम्ही, पण जर तुमचं बनवलेलं कोणीतरी खाऊन त्याचं कौतुक केलं नाही तर ते बनवण्याचा फायदा काय? सो मला असं वाटतं की आम्ही माझ्यासारखी लोक फार मूलभूत आणि महत्त्वाची कामगिरी करतात, पाठ थोपटण्याची खाण्याच्या बाबतीत. आणि अजून इतर लोकांना सवय लावण्याची पण चांगली कामं, की आम्ही तर खातोच आहे, तुम्हीही खा. मलाच लावली त्याने सवयाची. प्रेमाने खायला शिकवलं हे मात्र खरं की तो खूप प्रेमाने खातो. तो जेवणाविषयी जेव्हा बोलतो तेही ऐकत राहावं असं वाटतं. आज क्या करते म्हणून, आज ना लंच में भाई सुन ना वगैरे असं एक प्रेमाने चर्चा सुरू होते. अशी एक 11:30 वाजता वगैरे की 2 वाजता काय आता आपण जेवणार त्याची चर्चा. तर मी आता तुम्हाला सांगते, तुमच्या समोर 2 चकलीचे साचे दिसत आहेत. या चकलीच्या साच्यांमध्ये अर्थातच आम्ही चकलीचं पीठ भरून ठेवलेलं आहे. छोटासा आणि सिंपल टास्क आहे तुमच्यासाठी. एकाच आकाराच्या जास्तीत जास्त चकल्या बनवायच्या आहेत. म्हणजे गोल. तर एका आकाराच्या चकल्या आपल्याला पाडायच्या आहेत आणि अर्थातच जो जास्तीत जास्त एकाच आकाराच्या समान आकाराच्या चकल्या पाडेल तो विनर आहे. आणि त्याला एक छोटीशी भेटवस्तू सुद्धा मिळणार आहे. विनर तू आहेस. नाही यार, तुला माझं पाककौशल्य माहीत नसल्यामुळे एवढा कॉन्फिडन्स आहे. हे कसं धरायचं इथपासून मी मग हा असा आहे का असा आहे का, अशी पडते चकली आता. म्हणजे कसं आहे किंवा कारण अशी मी पडते. लहान असताना आमच्याकडे असं काहीतरी होतं. हा, मी हे पण ते भलतंच पाहिलंय. आहे. हे काय? हा, हे वेगळं आहे. अच्छा, चला सुरू करूया. एनिवे ट्राय करा. मला मजा येते. मी हा गेम हरलो तरी मला मजा येते. पण हे किती वेळ करायचंय? जगाच्या अंतापर्यंत चकल्या पाडायचं तर काय? मला वाटतं बास झालेलं आहे. बरं, स्वप्नीलने आधी नाही सांगितलं, त्याच्यामुळे आता अर्थात मुक्ता तू जिंकलीस. त्याने आधी बरं, हे थांबवा. सगळी येतेच आहे. क्या बात आहे. खरं तर आमच्या गेमला फारसे काही नियम वगैरे नव्हते, तरी पण 6 चकल्या नाही, पडल्या बरोबर दोघांच्या. सेम झाले. काय हो गया?
क्या बात आहे. पण मी मगाशी जसं म्हटलं होतं की हा गेम जो जिंकेल त्याला मिळणारी आपल्याकडून एक छोटीशी भेटवस्तू. हे तुझं आहे आणि मुक्ता हे तुझं आहे. बरं आधी गेस करा ना काय असेल. ठीक आहे, वॉटर बॉटल. ह्या चुईंगम का काय? नाही. मग आता बघू. आता बघा. किती गोड. मला फक्त हे तुला पाहिजे. याचं उत्तर कदाचित माहितीये. मला मुक्ताला विचारायचंय का बरं याला हेलिकॉप्टर दिलं असेल. मला हे पाहिजे. त्याला पायलट व्हायचं होतं का लहानपणी? नाही. तुला माहितीये का त्याच्या प्रत्येक फिल्मची एंट्री आजकाल हेलिकॉप्टर मधनं करतो. त्यामुळे आम्ही ठरवलं की आमचा नवरा त्यावेळेला हेलिकॉप्टर मधनं खाली उतरेल. सुपर. आम्ही त्याच्यासाठीच सो दिलंय मच. तुला. थँक्यू माय बोली. थँक्यू. सुपर. आता मुक्ता. क्युरिओसिटी वाढत चालली आहे काय. फार भारी. याचे दोन कारण आहेत. सो थॉटफुल. हो. मेजर टेप देण्याचे दोन कारण. एक तर ती फॅशन डिझायनर आहे म्हणून तिच्या लग्नाचे कपडे तिनेच स्वतः मेजर करावे सगळ्यांचे ही इच्छा. आणि दुसरं म्हणजे गेल्या सिनेमात तिने गौतमची एवढी इतकी मापं काढली. मेजर Super. टेप आम्ही दिले. थँक्यू. वी लव्ड इट. थँक्यू. स्वप्नील मुक्ता कशी वाटली आमची गिफ्ट. खूप भारी, खूप भारी. मग पुण्याच्या भाषेत सांगायचं तर एक नंबर. पण मगाशी जसं तुम्ही सुंची बरोबर सेल्फी काढलात ना तसं माझ्यासोबतही तुम्हाला सेल्फी काढायचा आहे. येस. पण त्याआधी एक एक उखाणा तर झाला पाहिजे बॉस. उद्याच लग्न आहे. घेतलं की मी पण मी न सांगता घेतलं. आणि पण मुक्ताने घेतलेला नाही आणि खरं तर लग्न उद्या येऊन ठेपलंय. याचा अर्थ मुलगी सगळ्यात पहिलं काय मागवत असेल ना तर उखाण्यांचं पुस्तक आणून दे ना यार मला कुठून तरी. पण मी दिले तिला आणून. हो. तू दिलंय? त्यांनी लिहून दिले. वा व्हेरी गुड. दिवाळी आहे तर बघू काय जमतंय का. फुलबाजीची तडतड, लवंगीची कडकड. वा फुलबाजीची तडतड, लवंगीची कडकड, भुईचक्र मारते चक्रा. वा. वा. आणि आता ह्याच्या पुढे कातील येणार मला आहे, माहित नाही. कातील. पुण्याच्या गौतमला झिपणार कसा, मुंबईच्या गौरीचा नखरा. एक नंबर. एक नंबर. एक नंबर. वा. मला असं वाटतं की जितके चांगले उखाणे मी तुला लिहून दिले होते हा त्याच्यापेक्षा सगळ्यात भारी आहे. क्या बात आहे. खरंच खूप मजा आली आज तुमच्याबरोबर गप्पा मारून. आमच्या या कार्यक्रमात तुम्ही आलात. आता अर्थातच माझ्यासोबत एक छानसा सेल्फी तुम्ही काढायचा आहे. येस. आमच्यातर्फे आणि मुंबई पुणे मुंबई 2च्या संपूर्ण टीमतर्फे तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सगळ्यांना आनंदाची, सुखाची, समृद्धीची, समाधानाची आणि कमी प्रदूषणाची जाऊ. आणि MPM 2ची जाऊ. हा. आणि उद्या लग्न आहे सो आमच्या लग्नाला यायचंच. गौतम आणि गौरी म्हणजेच मुक्ता आणि स्वप्नील तुम्ही दोघंही आज इथे आलात. इतक्या छान गप्पा आमच्यासोबत मारल्यात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू गौरी. खूप मजा आली.